नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करतो। शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षकांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि तितकीच महत्त्वाची बातमी आहे। राज्यात तब्बल 30,000 शिक्षकांची मेगा भरती होणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जी न्यूज आहे या न्यूज रिपोर्टनुसार या भरतीची संपूर्ण आणि सविस्तर माहिती सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। कोणकोणती पदे आहेत, पसंतीक्रम कसा द्यायचा आहे आणि मुदत किती आहे हे सर्व आपण पाहूया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहूया की ही पदे नेमकी कुठे आणि कशी भरली जाणार आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्यासाठी हेच आहे। तर बघा, एकूण 30,209 जागांपैकी जिल्हा परिषदांसाठी सर्वात जास्त म्हणजे 13,351 पदे आहेत। महानगरपालिकेमध्ये 1954 पदे आहेत। नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये 280 पदे आहेत। खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये 12,148 पदे आहेत। आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमध्ये 2,421 पदे आहेत आणि शासकीय विद्यानिकेतनमध्ये 55 पदे भरले जातील। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील 19,881 पदे ही मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू भरली जाणार आहेत। तर खाजगी शाळा संस्थांमधील 10,328 पदे मुलाखतीसह भरली जातील। म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा दोन्ही पद्धती आहेत। मित्रांनो, आता वर्गवारीनुसार पदे कशी आहेत ते पाहूया। तर बघा, 1ली ते 5वीसाठी 14,320 पदे, 6वी ते 8वीसाठी 10,012 पदे, 9वी व 10वीसाठी 5,513 पदे आणि 11वी आणि 12वीसाठी 364 पदं यामध्ये समावेश आहेत। पण मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यावरून समजते आणि थोडा गोंधळसुद्धा निर्माण झालेला आहे की शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या म्हणण्यानुसार रिक्त पदांच्या 80% म्हणजे साधारण 24,000 पदांसाठीच ही भरती प्रक्रिया होईल। पण दुसरीकडे शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट म्हटलं की 30,000 पदे भरली जाणार आहेत। त्यामुळे नेमकं किती पदे भरली जाणार आहेत याबाबत उमेदवारांमध्ये थोडा संभ्रम आहे। पण तुम्ही काळजी करू नका, आपण जास्तीत जास्त पदांची अपेक्षा ठेवूया आणि आपल्या तयारीवर लक्ष केंद्र करूया। आता सर्वात महत्त्वाची बातमी, आणि ही तुमच्यासाठी खूप क्रिटिकल आहे। तुम्हाला पदभरतीसाठी जे आहे प्रिफरन्स निश्चित करण्यासाठी सांगितलं होतं। 11 ऑगस्ट जी आहे ती तारीख जी आहे लास्ट होती। आय होप तुम्ही जे आहे तुमचा प्रिफरन्स दिला असेल। याबाबत मी ऑलरेडी 2 व्हिडिओजमध्ये आणि आता ॲक्च्युली 3 व्हिडिओजमध्ये जे आहे मी सांगितलेलं आहे की तुमचा प्रिफरन्स तुम्ही 11 तारखेपर्यंत करायचा होता। तर आय होप तुम्ही जे आहे केला असेल, लवकरात लवकर तो भरून घेतला असेल, कारण याच्यानुसारच तुमची गुणवत्ता यादी वगैरे जी आहे ती प्रसिद्ध केली जाईल मुलाखतीशिवाय असलेल्या पदांची। तर लक्षात ठेवा, हे आय होप तुम्ही हे केलेलं असेल। तर मित्रांनो, ही होती शिक्षक भरती संदर्भातील अतिशय महत्त्वाची अपडेट। तुमचे कोणतेही प्रश्न असतील किंवा पवित्र पोर्टलवर पसंती क्रमांक दिला नसेल तेही मला सांगा, दिला असेल तर तेही सांगा। त्याच्याबद्दल काही शंका असतील किंवा इतर शंका असतील तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता। मी नक्की तुम्हाला त्याचं उत्तर देईल। माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि जेणेकरून त्यांच्याकडून ही संधी हुकणार नाही। आणि अशाच अचूक आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका। मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।